नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये पिरियड्समध्ये घ्यायची काळजी तर त्याविषयी हा व्हिडिओ बनवतोय. सध्याच्या राहणीमानानुसार मुलींचे वयात येण्याचे प्रमाण हे फार लवकर झालेले आहे. जिथे मुली 12 ते 13 वर्षामध्ये वयात येत होत्या त्याचे प्रमाण आता 8 ते 9 वर्ष झालेले आहे. तर त्याचा परिणाम त्यांच्या हार्मोन्सवर आणि उंचीवर होत चाललेला आहे. तर त्याच्यासाठी पालकांनी मुलांकडे लक्ष देणे हे फार महत्त्वाचं झालेलं आहे. त्याचं कारण की त्याचा परिणाम हा कालांतराने त्यांच्या वैवाहिक जीवनावर होऊ शकतो आणि त्यांना पीसीओडी आणि पीसीओएस यासारखे त्रास पण होऊ शकतात. तर पिरियड्समध्ये आपल्याला काय काळजी घ्यायची आणि त्याचे काय सिम्पटम्स आहेत आणि काय करू शकतो आपण, मुलांना कसं समजावून सांगू शकतो, त्याच्यावर आपण हा व्हिडिओ बनवणार आहे. तर आता आपल्याला काय बघायचं की पिरियड्समध्ये आपल्याला काय काळजी घ्यायची. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं की पॅनिक व्हायचं नाहीये. जर तुम्हाला जास्त पेन होत असेल, तुमच्या मुलींना पेन होत असेल, त्या पहिल्यांदा त्यांना जर पाळी आली असेल आणि त्यांना जर पेन होत असेल तर त्यांनी घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तींशी बोललं पाहिजे. आणि नंतर काय करायचं की क्लीन आणि यूज जे पॅड करणार आहे ते क्लीन पॅड यूज करायचे. हे तर आपल्याला बघायचंच आहे. पण त्याच्यात आता सिम्पटम्स काय आहेत, तर सिम्पटम्स असे आहेत की त्यांना ॲबडोमिनल पेन होऊ शकतं, म्हणजे ओटीपोटामध्ये दुखणं होऊ शकतं, किंवा त्यांना ॲक्ने, तोंडावर पुरळ येणं किंवा फोडी येणं, हे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. गरगरल्यासारखं होणं, चक्कर येणं म्हणजे नॉझिया होऊ शकतो. हेडेक, डोकंदुखी, बॅकेज, पाठदुखी, कंबरदुखी, हे असले प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आणि छातीमध्ये म्हणजे ब्रेस्टमध्ये थोडीशी सूज आल्यासारखं पण वाटू शकतं. तर हे त्याचे सगळे सिम्पटम्स आहेत आणि ह्याच्याविषयी त्यांनी घरातल्यांनी त्यांना प्रॉपर माहिती देणं हे खूप गरजेचं आहे, कारण की लहान मुली घाबरतात. तर त्याच्यावेळी घरातल्यांनी त्यांच्याकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. आता आपल्याला सेल्फ केअर काय आहे ते बघायचे. तर हेल्दी खायचे, एक्सरसाइज करायची आहे, मेडिटेशन करायचे, भरपूर पाणी प्यायचे आणि स्वतःला फिट ठेवायचे, रिलॅक्स व्हायचे, म्युझिक ऐकायचे, घरातल्यांशी बोलायचे. ही आपण त्याच्यामध्ये काळजी घेऊ शकतो. तर लहान मुलांना तुम्ही समजावून सांगा की ह्याच्याबद्दल काय आहे, कारण ती घाबरतात अशा वेळेला. तर पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणे हे फार महत्त्वाचे झालेले आहे. त्यांना व्यवस्थितपणे समजावून सांगा, त्यांना योग्य ते गायडन्स करा आणि त्यांना समजून घ्या. धन्यवाद.